तर वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपींवर कडक कारवाई होणार असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय। कडक कारवाई होण्यासाठी महिला आयोग पाठपुरावा करणार असल्याचं सुद्धा चाकणकरांनी स्पष्ट केलं। थोड्याच वेळात रुपाली चाकणकर पत्रकार परिषद घेणार आहेत आणि याबाबत माहिती देणार आहेत। तत्पूर्वी त्यांची एक पोस्ट आपण बघतोय। वैष्णवी हगवणे प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं। या घटनेत पहिल्याच दिवशी राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल करण्यात आला होता। कायदा सुव्यवस्था आणि प्रशासन त्यांचं काम उत्तमरित्या करत आहे। गुन्हा नोंद आहे। आरोपींवर कडक कारवाई होईल यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करत आहे। आत्ताच्या क्षणाला आपल्यासोबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे जोडल्या गेलेल्या आहेत या संदर्भात बोलण्यासाठी। नीलम गोरेजी, आपण आता बघतोय की वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये आता सगळे आरोपी तर अटकेत आलेले आहेत, पण त्यांना मदत करणारे जे कोणी आहेत, कसपटे कुटुंबियांना धमकावणारे जे कोणी आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं अपेक्षित आहे। आपण या सगळ्या प्रकरणात कसं लक्ष घालताय? याबद्दल काल मी स्वतः पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्याशी तपशीलवार चर्चा केली होती। आयोगाशी बोलले होते आणि मला आपल्यामार्फत सांगायला हरकत नाहीये की दुपारच्या काल मी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मी स्पष्ट नमूद केलं होतं की या आरोपींना फरार होण्यासाठी काही महत्त्वाच्या लोकांची मदत असावी का काय, कारण सामान्य माणसाला या गोष्टी शक्य होत नसतात। आणि ते म्हटल्याबरोबर पोलिसांच्याही त्यांनी सगळे धागेदोरे आवळले आणि 5 पोलीस पथकं पाठवलेली होती, त्यामध्ये त्यांना अटक झालेली आहे। या दरम्यान काल तिच्या कुटुंबियांना आमच्या शिवसेनेच्या आणखी सामाजिक कार्यकर्त्या भेटल्या, सारिका पवार आणि कांता पांढरे, आणि त्यांच्या मार्फत पत्र माझ्याकडे कसपटे कुटुंबियांनी दिलेलं आहे की ऍडव्होकेट उज्ज्वला पवार या ज्या पुण्याच्या पूर्वी त्या मुख्य सरकारी वकील होत्या, त्यांना स्पेशल पीपी म्हणून नेमण्यात यावं। ते पत्र मी माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सांगितलेलं आहे की या लाडक्या बहिणीच्या कुटुंबाच्या आम्ही सोबत सगळेजण आहोत आणि आता पुढच्या काळामध्ये त्याचा पाठपुरावा तर अशा शेकडो केसेसचा मी स्वतः केलेला आहे, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, आणि नक्की शिक्षा होईल। पण तिची आजी वैष्णवीची आई वडील यांनी अपेक्षा व्यक्त केली की कडक शिक्षा यांना झाली पाहिजे। आणि मुळामध्ये त्यांनी कोणाकडे तक्रार केली होती का? पहिल्या सुनेची तक्रार आली असेल किंवा तिच्या नंदेची तक्रार आली असेल तर राज्य महिला आयोगाने पोलिसांना फक्त सांगणं हे माध्यम एक आहे, परंतु राज्य महिला आयोगाचं जे काम आहे ते त्या कुटुंबांना बोलवून त्याच्यामध्ये त्यांना जाणीव करून देणं, जे मुलींना त्रास देत आहेत त्या आरोपी सासरे किंवा अन्य लोकांना, नवऱ्याला, की त्यांना काय प्रकारची शिक्षा होऊ शकते। आणि आपल्याकडे एक प्रोव्हिजन आहे प्रतिबंधात्मक कारवाई। तसं जर का राज्य महिला आयोगाने आधीच याच्यामध्ये स्वतः फक्त पोलिसांना सांगून थांबण्याऐवजी लक्ष घातलं असतं तर गृहभेट हा एक प्रकार आमच्या काउन्सिलिंगच्या सगळ्या कामामध्ये असतो, तो राज्य महिला आयोगाच्या वतीने केला जायला हवा होता, तो झाला नाही असं मला वाटतं। आणि म्हणून मी असं म्हणेन की राज्य महिला आयोगाने स्वतःची कार्यपद्धती अजून सुधारून घ्यावी, जास्त लोकांना त्याच्यामध्ये सहभागी करून घ्यावं। अर्थात राज्य महिला आयोगाबरोबरीने समाजात सुद्धा तिच्या छळ वैष्णवीचा चालू असताना ज्या निर्घृण पद्धतीने सासरच्या लोकांनी कायदा हातात घेतला आणि कायदा सुद्धा जे करत नाही ते दुष्कृत्य करून दाखवलं, त्याच्याबद्दल सामाजिक बहिष्कार असे जे कौटुंबिक हिंसाचार करणारी कुटुंब आहेत त्यांनी करणं गरजेचं आहे। आणि आज नाशिकमध्ये माझ्याकडे अशीच घटना आलेली आहे की ज्याच्यामध्ये पोलिसांकडे आत्महत्या मुलीचे झाल्यावर गेल्यावर बाहेरच्या लोकांना स्थानिक पोलीस स्टेशन मधून हाकलून देण्यात आलेलं आहे। मी त्याचा पाठपुरावा इथे नाशिकमध्ये पण करणार आहे। जी नीलमताई, आता जसं तुम्ही म्हणताय की काही गोष्टी घडणं गरजेचं आहे, म्हणजे महिला आयोगाकडून काही गोष्टी व्हायला हव्यात, समाजाकडून काही गोष्टी व्हायला हव्यात, पण या सगळ्या अभिसरणाला बराचसा वेळ लागेल असं आपण म्हणूया। सरकार म्हणून या बाबतीत आपण आणखी काही ठोस पाऊल उचलू शकू का की ज्याचा धाक या सगळ्या अशा कुटुंबांना, अशा प्रवृत्तींना राहील? अगदी तुम्ही योग्य प्रश्न विचारलाय। कालच्या माझ्या निवेदनाची प्रत मी सगळ्या माध्यमांकडे पाठवलेली आहे। त्याच्यात मी म्हटलेलं आहे की दक्षता समित्या ज्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये असतात, तर भरोसा सेल सुरू झाल्यापासून या महिला दक्षता समित्यांचे कार्य थोडंसं संकुचित करण्यात आलेलं आहे आणि पोलिसांना
म्हणून मी विनंती केलेली आहे, सूचना देत आहे, निर्देश देत आहे जी की दक्षता समित्यांच्या बैठका नियमित दर 15 दिवसांनी झाल्या पाहिजेत आणि त्याच्यात महिला सदस्य ज्या केसेस देतात की या केसमध्ये त्रास होतोय, या केसमध्ये कुटुंबियांना तुम्ही पतीकडच्या लोकांना समजावा, त्या समझोता करण्याचे जे प्रयत्न पोलिसांच्या मदतीने होतात, तर त्या प्रत्येक केसमध्ये पुढे काय झालं हे डीसीपी किंवा डीवायएसपी स्तरावरती त्याचा आढावा घेऊन प्रत्येक एसपी आणि सीपीनी दर महिन्याला त्याचा एक अहवाल या सामाजिक संघटनांना दिला पाहिजे की तुमचे हे निवेदन होते आणि त्याच्यावर आम्ही ही कारवाई केली. पारदर्शकताच नसेल, मुलींची नावं गुप्त राहतील, जी जी पेपरला द्यायची गरज नाहीये, पण नियमित असं महिलांचा सहभाग जर का घेतला नाही तर मग एककेंद्रीकरण होतं पोलिसांकडून आणि त्यांच्याकडून चुका होतात असं मला वाटतं. बर. नीलमताई, धन्यवाद. ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत. यासाठी या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. रोहिणीताई, आता आपण बघतोय की अखेर सगळे जे कोणी फरार होते 2 आरोपी त्यांना सुद्धा आता अटक झालेली आहे वैष्णवी आत्महत्या प्रकरणात. या पुढे नेमकं काय पाऊल उचललं जावं, काय कारवाई नेमकी व्हावी अशी आपली अपेक्षा आहे या प्रकरणात? उशिरा का होईना पण त्यांना आता अटक झाल्याचा समाधान आम्हा प्रत्येकाला आहे की आता वैष्णवीला हळूहळू का होईना न्याय मिळायला सुरुवात होईल. पण आमची सगळ्यांची अशी अपेक्षा आहे की जर आपण FIR बघितला तर FIR मध्ये कलम जी नोंदलेली आहेत ती फार काही अजून सिरियस ऑफेन्सची नाहीयेत. त्याच्यामध्ये 498A लागायला हवा होता. त्याच्यामध्ये तिला आत्महत्येला प्रवृत्त केलं किंवा हत्या जे काय सिद्ध होणार आहे, पण तिच्या अटेम्प्ट ऑफ मर्डर साठी पण त्यामध्ये कलम ऍड करायला हवे होते. म्हणजे कायदा कडक लावून, जी कलम कडक लावली तरच त्यांना कडक शिक्षा होईल. या सगळ्या आरोपींना पळून जाण्यासाठी मार्ग आणि मदत पोलिसांकडनं व्हायला नको एवढी अपेक्षा आहे. पण आत्ताच लगेचच्या लगेच ती कलम वाढवण्यात यावी, कारण आज तिचा पोस्टमॉर्टमचा जर रिपोर्टही आपण बघितला तर त्यामध्येही आपल्याला हे कळतंय की तिचा पहिले प्रचंड असा तिला मारहाण झालेली आहे, तिच्यावर अत्याचार झालेला आहे. हे सगळं असताना कलम का वाढवण्यात आले नाही हा पण एक शंकेचा विषय आहे. माझी सरकारला या निमित्ताने विनंती आहे की ही सगळी कलम वाढवण्यात यावी आणि ह्या सगळ्या आरोपींना कडक आणि कठोर अशी शिक्षा व्हावी. आणि असं एक उदाहरण तयार करायला हवं की ह्यामध्ये पुढे कुठल्याही व्यक्तीने हुंडा घेताना 100दा विचार करायला हवा. अशा कठोर कारवाईची आम्हाला सगळ्यांना विरोधकांना अपेक्षा आहे की कडक आणि कठोर शिक्षा व्हायला हवी. माझं तर म्हणणं आहे एवढे लचके तोडले गेले पाहिजे यांनी एवढं क्रूरतेने वैष्णवीला मारलंय की यांच्या शरीराचे लचके तोडून उदाहरण तयार केलं पाहिजे लोकांसमोर. अगदी. जी रोहिणीताई, धन्यवाद. ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी.